इकडे गटारीचा समस्या मोठी आहे. 30 फुटाचा रस्ता आहे, 10 फूट पायवाट केलेत फक्त. गटारी तुंबतात वगैरे आणि एकदम छोट्या गटारी आहेत. बोर आता 4 वर्ष झाली बंद पडली. बोर आम्हाला प्रभाळकर होते त्यावेळीची गटर आहे आमच्या इथं. मत नाही दिलेलं परवडते आम्हाला. कुत्र्यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. 1,500 रुपये म्हणजे आमची लाख मोलाची गोष्ट आहे. महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो होतो प्रभाग क्रमांक 13 येथील सासने कॉलनी येथे आणि आपल्यासोबत काही महिला आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या प्रभागातील जे काही समस्या आहेत, त्यांच्या ज्या काही दैनंदिन जे त्यांना प्रॉब्लेम्स येतात ते जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल की कोणकोणत्या समस्या तुम्हाला रोज जाणवतात आणि तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणती विकास कामं झालेली नाहीत? आमच्या विभागामध्ये विकास काम तसं काहीच झालेलं नाही. गटारी फक्त जमादार कॉलनी पर्यंतच झालेले आहेत. आमच्या इकडे गटारीचा समस्या मोठी आहे. सगळं म्हणजे गटारी तुंबतात वगैरे आणि एकदम छोट्या गटारी आहेत. आणि कचरेवाला जो आहे तो कचरेवाला रेग्युलर येत नाही. दररोज यायला पाहिजे. 4 दिवसातनं एकदा येतोय आणि गाडी थांबवत पण नाही. आम्ही वर राहतोय, वरनं खाली येईपर्यंत तो पळतोय. चप्पल सुद्धा पायात न घालता पळत यायला लागतंय आम्हाला खाली कचरा टाकायला. आणि दुसरं म्हणजे इथं भटकी कुत्री भरपूर झालेली आहेत. ती भटक्या कुत्र्यांची पण मोठी समस्या आहे इथं. कारण इथं आत गेटच्या आत येऊन ती चपलं पळव कुठं असं सगळं गाड्यांचं ओरबड असं शिटांना वगैरे करतात. तिकडं कुणाचंही लक्ष नाही आहे. आमच्या इकडं काहीही कामं झालेली नाही आहेत. येणाऱ्या काळात कोणकोणती विकास कामं इथं व्हायला पाहिजे तुम्हाला वाटते? गटारी व्हायला पाहिजेत. कचरावाला नेहमी दररोज यायला पाहिजे. रस्ते पण चांगले नाही आहेत. रस्ते व्हायला पाहिजेत. कुत्र्यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. आणि जे नगरसेवक निवडून येतील त्यांनी म्हणजे जनसंपर्क ठेवला पाहिजे. जनसंपर्क ठेवत नाहीत. फक्त निवडणूक आली की तेवढं भेटायला येतात. हे योग्य नाही आहे ना. कामं तशी केली तर आम्ही परत त्यांना निवडून देऊ. दर 8 दिवसातनं तरी एकदा सगळ्या कॉलनीतनं त्यांनी फिरून काय समस्या आहे विचारायला पाहिजे. असं काय होत नाही आणि अजूनपर्यंत इथं झालेलं नाहीये. म्हणजे उमेदवार मतदान मागून गेले की परत येतच नाही. गेल्या वेळेला इकडं निवडून आलेले आहेत ते तर अजिबात आलेलेच नाहीत. आता मत मागायच्या वेळेला फक्त आल्या. त्या कसल्या आहेत ते आत्ताच आम्ही बघितलंय त्यांना. म्हणजे तुम्हाला माहित पण नाही कशा होते? हा नाही माहित पण नाही आम्हाला आमच्या कॉलनीत. बरोबर. तुमच्या मनातला उमेदवार कोण असावा आणि कसा असावा तो? आमच्या मनातलं म्हणजे कसं की तो काम करणारा असावा आणि प्रभागात असं त्याचं 4-8 दिवसातनं फेरी असावी आणि जनसंपर्क त्यांनी करायला पाहिजे. प्रत्येकाची वैयक्तिक समस्या जी आहे ती समस्या त्यांनी विचारायला पाहिजे आणि सोडवायला पाहिजे. असा उमेदवार जर म्हणजे निवडून आला म्हणजे तर मग चांगलं हे होणार आहे. नाहीतर आम्ही मत द्यायचं म्हणजे बहिष्कार टाकणार आहे. मतावरती बहिष्कार टाकणार आहे तुम्ही? हो, असं प्रत्येक वेळा येतात आणि सांगून जातात. काय काम करत नाहीत. मग काय करायचं तुम्हीच सांगा. ताई, तुम्ही काय सांगा? बघा, हे पाणी जे आहे की नाही सगळ्या गटरींचं पुढापर्यंत जात नाही. ते इथंच तटतंय. साऱ्या कचरा इकडे येणारी लोक सगळी गटरीत फेकून जातात. गटरी पार वड्यापर्यंत गेली पाहिजे. मोठी गटरच नाही अशी. आणि ही गटर कधी केलेली आहे? प्रभाळकर होते त्यावेळीची गटर आहे आमच्या इथं. ह्या कॉलनीत गटर अजिबात केलेले नाहीत. कचरा जे आहे तो कचरा सगळा इथं तटतोय. तुम्ही प्रत्यक्ष बघा जावा तिथं कचरा कसं आहे. पण त्याला गटरीतनं व्यवस्थित पाणी वड्याला गेलं पाहिजे. इथंच तुमतंय सगळं शेतात. त्याच्यामुळं ढास हे सगळं आसकाट हे होतंय. आणि कुत्रे एक सारखे असतात. हे मुलांना खेळायला. होय. काय सांगाल? आमचा विभाग एवढा चांगला ठेवायला पाहिजे. बाकी काय समस्या घरोली एखादं गरीब असलं तर त्याला तिने जाणलं पाहिजे. सगळं केलं पाहिजे तिने विकास. एखादी काय घरातली समस्या घेऊन गेली तर तिने मागं घालवू नये. त्यांना समजून घेऊन करायला पाहिजे. इथे पाणी वगैरे येते काय? पाणी येते. पाणी संध्याकाळचं येते. उन्हाळ्यात जरा तक्रार होते. ती बोर आता 4 वर्ष झाली बंद पडली. बोर आम्हाला चालू ती असू दे. बोर एक अपसून पाणी उपसायची आहे. ती बोर जे बंद पडले ती पाणी नसले की आम्हाला लई पंचायत होते. मग तुम्ही नगरसेवकाकडे गेला नाही तक्रार घेऊन? आता कुणाला बोलवायचं? नगरसेवक सौदागर होते. नगरसेवक आता म्हणतात की महानगरपालिका बरखास्त झालेली आहे ना, त्यामुळे नगरसेवक नाही आहे. सौदागर जेव्हा होते त्यांना समस्या घेऊन गेले तरी त्यांनी काही कामं केलेली नाही आहेत. आणि बोरिंग किती दिवस आमच्या कॉलनीत एकही काम झालेलं नाहीये. आता ते भाजपाचं नवीनच उमेदवार आहेत. मग ते आता त्यांना आम्ही निवडून दिलं, त्यांनी कामं केली तर बरं आहे. कसं सांगणार आम्ही ते कामं करू शकतील का नाही? कारण नवीन येणाऱ्या माणसाचं का आपल्याला माहित नसतंय ना दादा.
जी जुनी येऊन गेल्यात आणि ज्यांनी कामं केल्यात त्यांच्याबद्दल आपण सांगू शकतोय. आता ह्यांनी केली नाही तर केली नाही असं पण तुम्ही आता नवीन माणसाला संधी देणार की पुन्हा आहे तेच? आहे ते नाही. नवीन माणसाला संधी देऊन बघणार एक वेळा काय करतात. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल? आपल्या भागातील जवाहरनगरमधील सामाजिक कार्यकर्ते नरसिंह तुलसीदास भटकर यांचा मुलगा शशिकांत भटकर हे आपल्या प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी घेतलेली आहे त्यांनी भाजपची. तर आपण त्यांना पाठिंबा देऊन निवडून देऊया, त्यांच्याकडून आपल्या भागाचा विकास करून घेऊया अशी मी अपेक्षा करते. ताई म्हणताय ते वटकर यांच्याकडून विकास कामं होतील, काय वाटतं तुम्हाला? आता ते निवडून आल्यानंतर कळणार नाही. आपण आधीच कसं सांगू सांगा, आधीच कसं सांगणार आम्ही, विचार करा. बरोबर. ताई तुम्ही मगाशी बोलताना आम्हाला सांगता जे 1,500 देतील त्यांनाच मतदान करा. होय, कारण आज आम्ही इतरांना निवडून आणलं. भोपाल शेट्टे ह्यांना निवडून आणलं. मी बिजली चौकात राहते, मी बी भटकरच आहे काय. पण त्यांनी आमच्या इथं फक्त 10 फूटचा 30 फुटाचा रस्ता आहे, 10 फूट पायवाट केल्यात फक्त. त्या तिथं गटार नाही, ड्रेनिंग नाही, रस्ता नाही, काही नाही. सगळ्यांनी आपापले घरं बांधल्यात, त्यांनी स्वतः करून घेतल्यात. पण मी एक तिथं गरीब म्हणून राहते, पण मला इतकी अडचण आली तिथं की मी लोकांच्या ट्रेनिंगला मी पाईप जोडलाय. पण एखादी गाडी आली की नाही की मी जेवताला ताटावरून उठून ती मला बघायला लागते की गाडी त्या दगडावरून नेत्यात काय. इतकी माझी परिस्थिती वाईट आहे तिथं बिजली चौकातच. आणि त्यांनी मला इतका त्रास व्हायला लागलाय की मी प्रत्येकाच्या पाया पडायला गेले ना की मला कोण विचारत नाही, का तर बाई माणूस मी पडलो. त्याच्यामुळे बाई माणसाची किंमत धरत नाही तिथं. 4 लोक घेऊन जावं म्हटलं तर मला पाठिंबा देणार कोण नाही. माझ्या घरात माझा नवरा नाही, माझा मुलगा नाही. माझ्या 2 मुली मी राहतो, पण लोकांच्या ट्रेनिंगला मी बाथरूमचं पाणी जोडलंय. एखादी गाडी मोठी आली की मी जेवणाच्या ताटावर उठते, पण तिथं पहिला बघायला येते. कामावर नाही, मी इथं कामाला येते घरामध्ये. आणि एवढा आम्हाला त्रास आहे की असं अक्षरशः असं वाटलं की आम्ही मत नाही दिलेलं परवडते आम्हाला. मग आता आम्हाला आमचं असं वाटलं की आम्हाला जी 1,500 रुपये आमच्या नावावर पडतात त्याच्यामुळं आमच्या मुलांची फी भरली जाते, क्लासची फी भरल्या जात्या, काहीतरी एखादा गोड पदार्थ त्या मुलांना आम्ही खाऊ घालतोय. मी एवढं ठरवलंय आम्ही त्यांना मत देणार. मी खरंच सांगते तुम्हाला, कारण इतकं आमचं एवढं त्यात अडचणी निघल्यात. 1,500 रुपये म्हणजे आमची लाख मोलाची गोष्ट आहे. आम्ही 4 घरची भांडी घासून खाणारी मी बाई आहे, ह्या एरियातच मी आहे. त्यामुळे की नाही मी त्या लाडक्या बहिणीचं जे मला 1,500 रुपये मिळतात त्यांना मी मत देणार. पण विरोधक म्हणतात लाडक्या बहिणीचा काय फायदा होत नाही, 1,500 कोणाला काय फायदा होतोय? नाही, आम्हाला तर खूप फायदा होतोय. मला तर 1,500 म्हणजे लाख मोलाचं आहे आम्हाला ते 1,500 रुपये. त्याच्यामुळे आमचं सगळं काय पगार भेटतो तो पोटावरी जातो, पण जे 1,500 मिळतंय ते आमच्या पोऱ्या बाळांना आम्ही खर्च करतोय. त्याच्यामुळे मी अक्षरशः म्हणलं होतं हे मत मी कुजवून टाकणार, का तर माझ्या दारात गटार नाही, ड्रेनिंग नाही, रस्ता नाही, काही नाही माझ्या दारामध्ये. 30 फुटाचा रस्ता 10 फूट तेवढी पायवाट करून सोडले त्या भोपाल शेट्टे यांनी. सांगतो मी, स्पष्ट नाव पण घेऊन सांगतो. आज त्यांच्या दारात गेलं, घरात नाहीत, कधी वेळ चुकून गेलं, बाहेर गेल्यात, अशी तक्रारी नेहमी त्यांची असत्या. त्यामुळे माझ्या मागं पुढं कोण नाही म्हणून मी सोडून दिलता तो विषय. पण आता मी असं ठरवलं की मला जे लाडक्या बहिणीचं मला पैसे भेटतात त्यांना मी मत देणार. म्हणजे लाडक्या बहिणी फक्त लाडक्या भावासाठी मतदान करणार मी तेवढंच करणार बघा मी आता, बाकी नाही कुणाला करणार. ताई तुम्ही काय सांगाल? लाडक्या बहिणी फक्त लाडक्या भावालाच मदत करतील? मी लाडकी बहीणच काय केलेलं नाही. तुम्ही केलेलं काय नाही. तुम्ही काय सांगाल? लाडक्या बहिणींचा खरोखरच म्हणजे मी काय त्यात हे नाहीये, पण खरोखरच जे गोरगरीब आहेत त्यांना फायदा झालेला आहे. आणि भाजपनं हे चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देऊन ज्या गोरगरीब आहेत त्यांना त्याचा उपयोग होतोय, फायदा होतोय. आणि भाजपच यावं अशी माझी फार इच्छा आहे. खरंच जे भाजपचे उमेदवार आमच्या इकडून येणार आहेत त्यांनी आमची कामं करावी. आम्हाला भाजप म्हणजे यावं अशी इच्छा आहे. का बरं भाजपच का? कारण भाजप कसं आता भरपूर पंतप्रधानांनी योजना आणलेल्या वगैरे आहेत. नरेंद्र मोदीजींनी भरपूर कामं केलेली आहेत जनतेसाठी वगैरे, विकास कामं वगैरे त्यांनी इथपर्यंत सगळं केलेलं आहे. त्यामुळे भाजपच. आणि जरा स्वस्ताही व्हायला पाहिजे, कारण सगळं आम्हाला वाटत नाही की त्यांनी आम्हाला पैसा द्यावा, आम्हाला त्याची अपेक्षा नाही. अपेक्षा आम्हाला काय आहे, रस्ता, गटार, ड्रेनिंग ह्याची अत्यंत गरज आहे. आम्हाला अत्यंत गरज आहे की आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही निवडून या आणि आम्हाला आमच्या नावाने पैसे टाका, हे अशी आमची अपेक्षा नाही. फक्त आमची अपेक्षा काय आहे,
गटार, ड्रेनिंग, रस्ता हे आमचं महत्वाचं आहे खरं म्हणजे. आज मी 30 वर्ष झालं मी राहतोय बिजली चौकात. गटार, ड्रेनिंग नसल्यामुळे मी संडास बांधलेला नाही. माझ्या घरात कोण पै पाहुणं राहत नाहीत का तर तुमच्या दारात संडास नाही म्हणून. आम्ही जातो सरकारी संडासला. आज ला सोडून मी सांगतो तुम्हाला, कुठलंही पै पाहुणं आलं की अजिबात थांबत नाहीत, तुमच्या घरात संडासच नाहीये. मग त्या पै पाहुण्यांना आम्ही सरकारी संडासला घेऊन जातोय. होय, अपयशच आहे. जे उमेदवार निवडून येतात ते फक्त निधी आला आला म्हणतात. तो निधी काय इकडे दिसत नाही, काय नाही. निवडणुका चुकीचं आहे ना. येऊपर्यंत 10 वेळा आमच्या पाया पडायला येते. 10 वेळा जेवण घालतात. इथं जेवायला या, इथं जेवायला या, इथं ह्या हाय, तिथं या, त्या असं पैशाची पाकिट पाय धरतात. पाकिट नसल्यापेक्षा आपली एका मताला 1000 दे, 500 दे असं करतात. आम्हाला ते बी पैसे नको. आम्हाला जे कामाला जे पाहिजे ते आम्हाला द्या तुम्ही. बरोबर. मग आम्हाला काही हे नको की तुम्ही आम्हाला एका मताला 1000 रुपये द्या, एका मताला 2000 द्या. आम्हाला ते पैसे नको, पण आमची कामं करा तुम्ही. बरोबर. एवढं आम्हाला अपेक्षा आहे बघा त्यांची खरं म्हणजे. बाकी दुसरं आम्हाला काही सांगायचं पण नाही. आम्हाला पैशाची कुठली अडचण नाही बघा. खरं सांगतो, आम्हाला तुम्ही निवडून आला की आम्हाला पैसे द्या, निवडून आला की आम्हाला पैसे टाका, ह्याची आम्हाला काही आवश्यकता नाहीये. आम्हाला जे पाहिजे ते गरजेचं आम्हाला द्या तुम्ही. आज 30 वर्ष झालं मी राहतोय. 30 वर्ष झालं आम्हाला गटार नाही, ड्रेनिंग नाही, रस्ता नाही. आम्ही संडास बांधायचं आतापर्यंत तटलोय. बरोबर. आम्हाला संडास बांधायचं असलं तर 100 फूट पाईप खंदायला पाहिजे आणि पाईप टाकायला पाहिजे आम्हाला. एवढी आमची अडचण आहे आमच्या इथे बिजली चौकात. बरोबर. ताई, काय सांगाल, इथे कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजे, इथे कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजे आणि कोणकोणती झालेली नाहीत? संडास, बाथरूम, हा. गटारी हा. व्हायला पाहिजे. आमच्या इथे पण गटारी नाहीत. नाही तुमच्या भागात कुठली कुठली कामं आमची झालेली गटारी आहेत? बिटारी नाही आहेत. नाही होय. गटारी नाहीत. परत घाण सारत्यात. एकच आहे, एकाच ठिकाणी. बरोबर. धन्यवाद ताई.